राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाकडे। निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का। निवडणूक आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो, तर निकालाने जबाबदारी आणखी वाढली। अजित पवारांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निर्णयापाठीमागे अदृश्य शक्तीचा हात। सुप्रिया सुळेंची टीका। जे शिवसेनेसोबत केलं तेच आमच्यासोबतही केलं। आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार। राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजीराजे छत्रपती गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल। 3 जानेवारीपासून नियोजित असलेले जिल्ह्याचे दौरेही अचानक रद्द। तर संभाजीराजे गगनबावडा इथल्या फार्म हाऊसवरती असल्याची माहिती। हातकणंगलेमध्ये लोकसभेसाठी महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता कमी। राजू शेट्टींना महाविकास आघाडी बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता। रत्नागिरीवरून मुंबईला येणारी खासगी बस महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ पेटली। विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांसह 22 जणांचे प्राण वाचले। आज राज्यसभेमध्ये पंतप्रधान मोदींचं संबोधन। राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देणार। काँग्रेससह सगळ्याच विरोधकांवरती निशाणा साधण्याची शक्यता। ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात आजही सुनावणी। सकाळी 10 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात। लोकांच्या आरोग्यापुढे प्रकल्प बंद करण्याची वेळ आली तरी मागे पुढे पाहणार नाही। हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट इशारा। प्रकल्पांमुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावल्याप्रकरणी सुनावणी। भारताची अंडर-19 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक। भारताची यजमान दक्षिण आफ्रिकेवरती 2 विकेट्स नमाद। बीडचा सचिन धस आणि उदय साहरनची 171 धावांची भागीदारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।